ओके रिली ॲक्शन. नमस्कार मित्रांनो, मी श्रीगोंद्याचा छोटा ब्लॉगर विलास फुले. मी आलेलो आहे दादांचं जिथं विमान क्रॅश झालं होतं तिथं आलतो. हे दादा भेटण्यासाठी कुठून आलेत सर? मी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मातृतीर्थ बुलढाण्यावरून रायगडला आलो होतो आणि येताना मी पंढरपूर मार्गे जाणार होतो. पण आपल्या दादांच्या स्मृतीला यांच्या पावन स्मृतीला दर्शन घेण्यासाठी ह्या मार्गे आलो. आणि दादांनी जे कार्य केलं समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, ते खूप अमूल्य आहे. दादासारखा माणूस पुन्हा होणे नाही. कारण की दादाची एक ओळख होती की कामाचा माणूस. त्यांनी जे काम हाती घेतलं ते होणारच. जे होणार ते होणार, जे नाही होणार ते नाही होणार. असे म्हणजे दादा रोखठोक बोलायचे आणि रोखठोक राहायचे. दादा महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतभर हे होते. आणि त्यांचे किती म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. खूप म्हणजे त्यांची ही पोकळी कधीही भरून न निघण्यासारखी आहे. त्यामुळे म्हणजे बुलढाण्यापर्यंत दादांची ख्याती महाराष्ट्रभर आहे पूर्ण, आहे का नाही? तर पूर्ण महाराष्ट्र, बुलढाणा नाही, आमचं मातृत्व बुलढाणाच नव्हे, पूर्ण महाराष्ट्रभर दादांचं नाव आहे. कारण दादांचं कार्यच तेवढं महान आहे. ज्या टायमाला विमान दुर्घटना घडली त्या टायमाला तुम्हाला कसं, म्हणजे त्यावेळेस कसं सिच्युएशन होतं? म्हणजे त्यावेळी मी नुकताच ड्युटीवर गेलो होतो. मी तेव्हा MGMला ड्युटीला होतो. मी नेमकाच ड्युटीवर गेलो. सकाळची वेळ 8:30 पावणे 9 म्हणजे जवळपास 9 वाजले होते. आणि मी बघितलं एकदम बातमी आली की अजितदादा, म्हणजे विश्वासच बसत नव्हता माझा. अगदी विश्वास बिलकुल नाही. मी पुन्हा वेगळे चॅनल बदलत राहतो. काय सांगावं, फेक बातम्या आहे का काय? कारण की आजकाल फेक बातम्या बऱ्याच येतात. कितीतरी ॲक्टर्सच्या वगैरे तुम्ही पाहत असाल. तर मला वाटलं ही 100% ही बातमी फेक आहे. मी जवळपास 10-11 वाजेपर्यंत पाहत राहिलो की ही बातमी फेक असेल. पण जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा काहीच नाही. म्हणजे सगळ्या महाराष्ट्र सुन्न झाला. सकाळी 9-9:30ची घटना आहे. म्हणजे असं तुम्हाला असं वाटलं की कधी भेटेन, कधी असं? आणि मला प्रचंड होती की नेमकं ते आहे कसं. तिथं मला एकदा जाऊन पाहायचं आहे. हे बघा आत्ता पुन्हा एक विमान उडतं आहे. जर असं सेफ जर झालं असतं तर जर तुम्हाला असं वाटतं की हे सेफमध्ये उतरलं असतं तर आत्ता सध्या आपल्या तर राहिले असते. आणि अजितदादाच नव्हे तर त्यांचे सहकारी, ते सुद्धा त्यांचे सुद्धा परिवार कुठेतरी उघड्यावर आलेले आहेत. तर ही अत्यंत दुर्दैवी घटना. मला असं वाटतं आणि अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटतं मित्रांनो की दादा जर असते तर पुढल्या पंचवार्षिकला मुख्यमंत्रीपद निभावलं असतं. बरोबर? नक्कीच दादा मुख्यमंत्री असते. जनतेच्या मनावर राज्य केलं तर त्यांनी. बरोबर? ते मागचे 6 वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेले, जे की आजपर्यंत कोणाचा रेकॉर्ड नाही आहे पूर्ण. आणि दादा गेल्यामुळे राजकारणामध्ये पण एक पोकळी, सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांना सुद्धा त्यांच्याप्रती खूप प्रेम होतं. म्हणजे आता राजकारणामध्ये इंटरेस्ट म्हणजे काहीच राहिलेलं नाही. कारण पहिलं खरा नेता, सच्चा नेता दादा, एकच दादा, परत होणेच नाही. बिलकुल होणे नाही. माझी एकच इच्छा आहे की लवकरात लवकर याच्या मागे काय आहे काय नाही लवकर तपास लावला पाहिजेत. एवढंच आपण सर्वांनी रोहित दादांना साथ द्या आणि खरं काय ते शोधून काढलं पाहिजे असं दादांना वाटतं. रोहित दादा राज्याभिषेकाला पण आले होते, मी बघितलं होतं. चालतंय, धन्यवाद. चला, ओके.